गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, छोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। कौटुंबिक तणावातून तरुणाने टोकाचा निर्णय घेतल्याची घटना कोल्हापुरात उघडकीस आली। कोल्हापुरातील राजाराम तलावात एका व्यक्तीने चक्क पाठीवर दगडविटांनी भरलेली बॅग अडकवून आत्महत्या केली। जयसिंगपूर येथील या व्यक्तीने आत्महत्येपूर्वी आपल्या मित्रपरिवारातील सर्वांना आणि कुटुंबियांना मोबाईलवर मेसेज पाठवला होता। त्यामुळे या घटनेने कोल्हापूरसह जयसिंगपुरात खळबळ उडाली। जयसिंगपूर शहरातील तरुण दंतचिकित्सक अवधूत प्रकाश मुळे, वय वर्ष 35, राहणार जयसिंगपूर 11वी गल्ली, यांनी कौटुंबिक तणाव आणि मानसिक नैराश्याच्या स्थितीतून शुक्रवारी उशिरा रात्री राजाराम तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली। शुक्रवारी सकाळी तलावाच्या काठावर त्यांची दुचाकी आढळल्याने या घटनेचा उलगडा झाला। तर शोध घेतल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी 6च्या सुमारास अग्निशमन दल आणि रेस्क्यू पथकाच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला। राजारामपुरी पोलिसांनी सुसाईड नोट आणि मोबाईल संदेश जप्त करून या प्रकरणी तपास सुरू केला आहे। राजारामपुरी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शुक्रवारी सकाळी काही नागरिकांना तलावाच्या काठावर दुचाकी उभी असल्याचे दिसले। त्या दुचाकीवर एक लिहिलेली चिठ्ठी आढळल्याने त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला। प्राथमिक तपासात ही दुचाकी अवधूत मुळे यांच्या नावावर असल्याचे स्पष्ट झाले। तलावाच्या परिसरात शोध घेतल्यानंतर अवधूत यांनी आत्महत्या केली असावी असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला। तपासादरम्यान त्यांच्या पाठीवरील बॅगेत दगड आणि विटा असल्याचे निदर्शनास आले। तलावात उडी घेतल्यानंतर मृतदेह पाण्यावर न येण्यासाठी त्यांनी असे केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला। शुक्रवारी रात्री अवधूत यांनी आपल्या काही जवळच्या मित्रांना आणि परिचितांना मोबाईलवर मेसेज पाठवले होते। मी पाठीवरील बॅगेत दगडविटा भरून तलावात उडी घेत आहे, मृतदेह पाण्याबाहेर यायला वेळ लागेल अशा आशयाचे भावनिक मेसेज त्यांनी पाठवले होते, अशी माहिती त्यांच्या मित्रपरिवाराकडून पोलिसांना देण्यात आली आहे। या संदेशामधून मानसिक नैराश्याची स्पष्ट चिन्हे दिसून आली आहेत। पोलिसांनी संबंधित मोबाईल संदेश तपासासाठी हस्तगत केले आहेत। माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली रेस्क्यू पथक आणि अग्निशमन दलाची शोध मोहीम सुरू करण्यात आली। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा।